निवडे जेवण सेवटीच्या घासे, होय त्याच्या ऐसे सकळही, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय बाया, संपादिले भावे धरिले ते सोंग, विटंबना व्यंग पडिली न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय बाया, तुका म्हणे वर म्हणे नता जो रांधी, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, पावविते बुद्धी अवकळा, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय बाया, विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधर कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांक तेजोधिका मोदी वक्रम, खलानीश बाधापनो दार्हदक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी मभयदां जढ्यंधकारापहं, हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा अतुलित बलधाम, हेम शैलावदेहं, धनुजवन कृशानु ज्ञानी नामाग्रगण्यं, सकल गुण निधानं, वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, विढाला 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 निवडे जेवण सेवटीच्या घासे, होय त्याच्या ऐसे सकळही, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय वाया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू
या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवरचे असणारे कळश अर्थातच श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठाला विठाला अभंग जो सेवेकरता निवडला तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयाचा पाठाचा असा हा अभंग आहे. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांवरती चालत असलेला हा मासिक नियम की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कुठल्या ना कुठल्या कीर्तनकाराचं या ठिकाणी कीर्तन होत असतं आणि त्याच नियमाला अनुसरून वैकुंठवासी गुरुनाम गुरुवर्य श्री रामहरी बाबा यांनी घालून दिलेला हा नियम आणि त्याच नियमाला अनुसरून आपण या ठिकाणी सेवेकरता मी उपस्थित आहे. ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला ते आपल्या या आश्रमाचे प्रधान आचार्य आपल्या सर्वांचे आदरणीय असणारे विष्णुपंत लोंढे गुरुजींनी मला आज्ञा दिली आणि सांगितलं महाराज तुम्ही कीर्तन करा आणि गुरुजींच्या आज्ञेनुसार आज या ठिकाणी सेवा करण्याकरता परावृत्त आहे. विठाला विठाला अभंग जो सेवेकरता निवडला तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनाची इति कर्तव्यता स्पष्ट करत असताना काही उदाहरणाच्या माध्यमातून काही रूपकाच्या माध्यमातून सुंदर असा सिद्धांत महाराज आपल्या समोर ठेवतात. जीवन कसं जगावं किंवा काय केल्यानंतर कसं वागल्यानंतर जीवन आपलं परिपूर्ण होतं या संबंधीचा संपूर्ण त्या ठिकाणी विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. विठाला तुकोबाराय म्हणतात की बाबा हो जीवन पूर्ण होण्याकरता आयुष्यभर परमार्थ करावा लागतो त्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. शेवट गोड होण्याकरता माणसाने प्रयत्न करावा. मग हाच सिद्धांत बोलत असताना अनेक उदाहरणं काही रूपक महाराजांनी अभंगामध्ये आपल्या समोर ठेवले. बरोबर ना. तत्पूर्वी महत्त्वपूर्ण विषय तुमच्या समोर असा मी मांडतो की लक्ष देऊन ऐका की बघा तुम्ही आम्ही लोक जन्माला आलेलो आहोत संसारामध्ये वाटचाल करत आहोत आणि वाटचाल करत असताना या असणाऱ्या सुंदर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या या असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये आपण कालक्रमानं आपलं जीवन व्यतीत करत आहोत. पण तुकोबारायच्या जर शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ कधी सफल होतो तर परमार्थामध्ये आस्तीची या महापुरी रिघता ती कोटीवरी या नियमाला अनुसरून अनेक लोक परमार्थ करताना आपल्याला दिसतात. पण परमार्थ सफल त्यावेळेला होतो की कधी सफल होतो तर महाराज म्हणतात सफल परमार्थ त्यावेळेला होतो की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये असलेले संपूर्ण दोष निवृत्त होत नाहीत आणि आपलं जीवन आपलं अंतकरण जोपर्यंत चांगल्या विचाराशी लागत नाही तोपर्यंत परमार्थ केलेला सफल होत नाही. म्हणून बघा तुम्ही आपल्या अंतकरणामधले दोष निवृत्त व्हावेत आणि चांगल्या विचाराशी आपली बुद्धी स्थिर व्हावी त्याशिवाय परमार्थ सफल होत नाही. मग कितीही मोठा प्रयत्न केला आणि जीवनामधले आणि अंतकरणामधले बुद्धीमधले जर दोष निघून नाही गेले आणि कितीही मोठा प्रयत्न केला कितीही मोठा परमार्थ केला तरीही महाराज म्हणतात की तो परमार्थ तो प्रयत्न सफल होत नाही जर दोष नाही गेले तर. विठाला विठाला म्हणून अंतकरणामधले दोष निवृत्त व्हावे लागतात. कोणते दोष सांगितलेत तर शास्त्रकारांनी 3 असणारे दोष आपल्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये सांगितले. त्यामध्ये पहिला दोष सांगितला मल विक्षेप आणि आवरण. 3 नावाचे दोष गेल्याशिवाय अंतकरण शुद्ध होत नाही बुद्धी शुद्ध होत नाही आणि बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय परमार्थाची सुरुवात नाही. मग 3 दोष जावे लागतात. पण बघा तुम्ही आम्ही लोक या संसारामध्ये वाटचाल करत आहोत मात्र संसारामध्ये माणसाची बुद्धी कधीच स्थिर राहत नाही एका गोष्टीवरती अजिबात स्थिर राहत नाही आणि स्थिर जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत परमार्थ सुरू होत नाही. म्हणून बुद्धी ही स्थिर राहिली पाहिजे. पण सांसारिक माणसाची बुद्धी एवढी चंचल आहे बरं का गोविंद महाराज एवढी चंचल आहे. एकदा काय झालं गंमत अशी घडली. आमच्या गोविंद महाराज सारखे एक महाराज गावामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा होता उमेश महाराज 80 वर्ष वयाचा आणि त्या म्हाताऱ्याकडे गोविंद महाराज गेले आणि सांगितलं का हो बाबा 80 वर्ष तुमचं वय झालंय जीवनामध्ये संसारामध्ये ज्या गोष्टी तुम्ही बघायच्या सगळ्या बघितल्या तुमचा प्रपंच आता पूर्ण झाला आता एक काम करा द्या सोडून. काय
प्रपंच सोडून द्या आणि चला माझ्या बरोबर वारीला. आळंदीची वारी, किती आनंद असतो आळंदीच्या वारीमध्ये. आळंदीमधून 10 लाख भाविक पंढरपूरला दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने जातात. किती आनंद असतो वारीमध्ये. सोडा घरदार, चला माझ्या बरोबर आळंदीमध्ये वारी आपण करू. तर त्यावेळेस ते बाबा म्हणतात, लक्ष देऊन ऐका, संसारिक माणसाची बुद्धी किती अस्थिर आहे, किती चंचल आहे, या संबंधामधलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. पण ते बाबा पक्के संसारिक होते. महाराज म्हटले चला बरोबर, पण म्हटलं बाबा म्हटले महाराज आलो असतो तुमच्या बरोबर मी वारीला, पण त्याचं काय म्हणे, सगळ्यात लहान माझा पोरगा आहे ना, सगळ्यात लहान, त्या सगळ्यात लहान्या पोराचं तेवढं लग्न होऊ द्या. तेवढं लग्न झालं की मी माझ्या जबाबदारीमधून पार पडलो, मी मोकळाच झालो तुमच्या बरोबर वाऱ्या करायला, सप्ते फिरायला, फक्त तेवढं लग्न होऊ द्या. 1 वर्षाचा कालावधी मध्ये निघून गेला आणि कर्मधर्म संयोगाने सुंदर असं स्थळ बाबाच्या पोराला चालून आलं. लग्न झालं. महाराजही लग्नाला उपस्थित होते. महाराज म्हणले ठीक आहे, बाबांची इच्छा होती लग्न व्हावं पारख्या पोराचं. लग्न झालं. आता बाबा मोकळे झाले वारीला येण्याकरता. पण बघा, 1-2-3 महिन्यानंतर वारी आली होती. मग तेच महाराज त्याच बाबाकडे गेले, सांगितलं बाबा काही दिवसापूर्वी 1 वर्षापूर्वी तुम्ही म्हटला होता वारीला महाराज मी तुमच्या बरोबर येतो, पण तुमच्या लहान्या पोराचं लग्न राहिलं होतं. पण बघा ना, देवाची कृपा झाली, सुंदर अशी मुलगी मिळाली तुमच्या मुलाला, लग्न झालं त्याचं. आता चला भरा पिशवी, बांधा वळकटी, चला वारीला जाऊ. पण आता ही बाबाची बुद्धी स्थिर राहत नाही. बाबा म्हटले महाराज आलो असतो वारीला, पण मग काही नाही, एकच आहे आता माझं पिकलेलं पान आहे, काय सांगता येतं, कोरोनासारखी लाट आली आणि गुंडाळलो 3ऱ्या लाटेत आणि गेलो वारीमध्येच. तर मी मग फक्त एक इच्छा आहे, ज्या मुलाचं लग्न झालंय त्या मुलाला एखादं कुत्र मांजर होऊ द्या. कुत्र मांजर म्हणजे कुत्र्याचं पिलू नाही, कुत्र मांजर म्हणजे काय, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी झाली, मी म्हणजे माझ्या जबाबदारीमधून मोकळा झालो, तेवढं एकदा बघायची इच्छा राहिली. एवढा वर्ष थांबा म्हणे, पुढच्या वर्षी जाऊ. महाराज म्हणले ठीक आहे, पुढच्या वर्षी जाऊ. पुढच्या वर्षी देवाच्या कृपेने सुंदर अशा एका मुलाचा जन्म बाबाच्या घरामध्ये झाला. मुलाला मुलगा झाला म्हणजे बाबाला नातू झाला. 1 वर्षानंतर परत ते महाराज बाबाकडे गेले, सांगितलं बाबा आता चला वारीला. तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्यात. 1.5-2 वर्षापूर्वी तुम्ही म्हणत होते मुलाचं लग्न राहिले, लग्न झालं, तुम्हाला परत तुम्ही म्हटले त्या मुलाला मुलगा होऊ द्या. आता सुंदर असा मुलगा देवाने तुमच्या घरामध्ये तुम्हाला नातू दिलाय. आता तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्यात, आता चला तुम्ही आमच्या बरोबर वारीला. आता निघतात का बाबा? आताही बाबा वारीला निघत नाही. संसारिक माणसाची खरंच बुद्धी एका गोष्टीवरती स्थिर राहत नाही महाराज, अजिबात स्थिर राहत नाही. मग बाबाचं उत्तर बदललं आणि बाबा म्हटले महाराज आलो असतो तुमच्या बरोबर वारीला, पण काय सांगावं, मुलगा जातो ऑफिसला आणि सुनबाई जाते ऑफिसला, मग आता त्या लेकराला सांभाळायला कोण आहे? आता तर जबाबदारी वाढली, आता लेकराची जबाबदारी सांभाळण्याची माझ्यावरती आलेली आहे. आता मला कृपया करून तुमच्या बरोबर घेऊन जाऊ नका, मला जमणार नाही. म्हणजे काय की संसारिक माणसाने कितीही मोठं जरी साध्य ठेवलं तरी ते साध्य प्राप्त होण्याच्या अगोदर परत 2-3 प्रकारचे साध्य त्याच्या समोर येऊन उभा राहतात. संसारिक माणसाची बुद्धी कधीच एका गोष्टीवरती स्थिर राहत नाही. का राहत नाही? त्याच्या अंतकरणामध्ये कोचून कोचून हे दोष भरलेले असतात. आणि जोपर्यंत स्थिर बुद्धी होत नाही तोपर्यंत परमार्थ करण्याच्या लायकीचा माणूस होत नाही. विठ्ठल म्हणजे स्थिर बुद्धी झाल्याशिवाय परमार्थ सफल होत नाही, परमार्थाची सुरुवात होत नाही. बुद्धी स्थिर राहत नाही संसारिक माणसाची, अस्थिरच माणसं संसारामध्ये. उलट मी तर असं म्हणेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांच्या गाथीमध्ये एक प्रकरण लिहिलं गुरुजी, 100 अभंगाचं ते प्रकरण आहे, बाळ क्रीडा नावाचं प्रकरण. तर त्या बाळ क्रीडा नावाच्या प्रकरणामध्ये एका अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये या संबंधातला विचार सुंदर मांडलाय महाराजांनी. महाराज म्हटले संसारिक माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही, याच्यामध्ये नवल नाही, स्वतः देव त्याची बुद्धी स्थिर राहू देत नाही. आशाबद्ध जन ए लोभिकाची, आशाबद्ध जन लोभिकासी, आशाबद्ध जन लोभिकासी, आशाबद्ध जन बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण, आशाबद्ध जन लोभिकाची, आशाबद्ध जन बुद्धी स्थिर राहो
आशाबद्ध जन लोभिकाची. तुकोबाराय बोलत असताना म्हणतात की स्वतः भगवान परमात्मा बुद्धी स्थिर राहू देत नाही. बुद्धी स्थिर राहू नेदी नारायण कुणाची? आशाबद्ध जन लोभिकाची. आशाबद्ध लोभिक जे जन आहेत, आशांची स्वतः भगवान परमात्मा बुद्धी स्थिर राहू देत नाही महाराज. म्हणजे संसारिक माणसाची बुद्धी कधीही स्थिर राहत नाही आणि बुद्धी स्थिर राहिल्याशिवाय परमार्थाची सुरुवात नाही. किती विसंगत गोष्टीत या. मग तुम्ही आम्ही लोक आपल्यालाही वाटतं आपला परमार्थ सफल व्हावा, तर याकरता आपण काय करावं, तर आपली बुद्धी स्थिर व्हावी लागेल. बुद्धी का स्थिर व्हावे, का बुद्धी का स्थिर राहत नाही, तर 3 दोष शास्त्रकारांनी सांगितलं. मी सांगून गेलो, मल, विक्षेप आणि आवरण, 3 दोष सांगितले. आता मल कशाला म्हणतात, तर थोडक्यामध्ये मलाची व्याख्या तुमच्या समोर मी ठेवतो, म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल. मल म्हणजे काय, तर अंतकरणामध्ये पाप वासना असणं, अंतकरणामध्ये पाप असणं, याचं नाव मल. पाप म्हणजे काय, तो दुसऱ्याच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये दुसऱ्याचं जर चांगलं चाललं आणि ते जर आपल्याला नाही देखवलं तर समजून चालायचं आपल्या अंतकरणामध्ये मल आहे. उदाहरण सांगतो कळण्याकरता. काही दिवसापूर्वी 12वीचे रिझल्ट लागले ना, 10वी 12वीचे रिझल्ट लागले. गंमत बघा, एका गल्लीमध्ये समोरासमोर 2 घरं होते गुरुजी, आणि दोन्हीही घरामधले पोरं 12वीला महाराज शिकत होते. चांगले सख्खे मित्र होते. सख्खे मुद्दामन म्हणतो, मित्रातही लय प्रकार झालेत, सख्खे राहिले नाहीत मित्र, पण ते दोघं सख्खे मित्र होते. पहिलीपासून एकत्रितच शाळेत जायचे. 12वीचं त्यांचं वय आलं, 12वीचे त्यांचे पेपर झाले, रिझल्टचा दिवस आला आणि रिझल्टचा दिवस आला, दोघांचेही रिझल्ट लागले दुपारी 2च्या दरम्यान. समोरासमोर घर, या घरामध्ये समोर घरामध्ये असलेला पोरगाही 12वीला आणि त्याच्या समोर असणारं घर त्याही घरामधला पोरगा 12वीला. या घरामधल्या असल्या पोराच्या घरामध्ये रिझल्ट लागल्याबरोबर आनंद वाटला, कारण त्याला 85% मार्क पडले. सायन्स होतं 85, कमीत का महाराज 85% म्हणजे खूप होतात. 85% मार्क आपल्या पोराला पडले असं ऐकल्यानंतर घरातल्या लोकांना आनंद झाला. त्या मुलाचा वडील एवढा आनंदामध्ये उड्या मारायला लागला. सायन्स घेतलं होतं पोराने, 85% मार्क पडले, त्याला आनंद झाला. आनंदाने घरामध्ये लोक उड्या मारायला लागले. आईला आनंद झाला, बहिणीला आनंद झाला. तो बाप गडबडीत घराच्या बाहेर पडला, मोटरसायकल सुरू केली आणि सुंदर गावामधल्या शहरामधल्या सगळ्यात मोठ्या हलवाईच्या दुकानामध्ये, मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये गेला आणि A1 क्वालिटीचे सगळ्यात सुंदर असणारे पेढे त्याने 2-3 किलो घेतले आणि गावाकडे आला, घरामध्ये आला. कशा करता, मुलगा पास झाला. सगळ्यांना तो पेढे वाटत होता, घ्या पेढे. पोराला 85% मार्क पडले. घरातल्या सगळ्या सदस्याच्या हातावरती त्याने एक पेढा दिला आणि पेढा खाणार होते. लक्षात घ्या, मला तुम्हाला मल सांगायचा. मल पेढा खाणार होते, हसत होते, आनंद झाला होता त्यांना. हातावरती त्यांच्या पेढा होता, पण तेवढ्याच वेळामध्ये समोरच्या घरामध्ये राहणारा तो पोरगा, तो पण ओरडत आला, काकू घ्या पेढे, काका घ्या पेढे, मी पण पास झालो. तो घरामध्ये आला आणि पेढे वाटत होता सगळ्यांना. यांना आधी आनंद झाला होता का नाही? का झाला होता, बोला ना, का बोलता येत नाही? का झाला होता आनंद? किती टक्के पडले होते? 85 त्यांच्या पोराला. आणि समोरच्या घरातला पोरगा आला आणि त्यानेही त्यांच्या हातावरती पेढे ठेवले आणि त्याने विचारलं, त्या घरातल्याने विचारलं, का रे तू पण पास झाला का? तू म्हटला, हो ना काकू, मी पण पास झालो. किती मार्क पडले तुला? तर तो म्हटला, काकू मला 90% मार्क पडले. किती म्हणला तो? आणि यांच्या पोरला किती पडले होते? 85 पडले होते. आता मला सांगा, 90 हा शब्द त्यांनी उच्चारल्याबरोबर त्यांच्या तोंडावरचं हसूच पडून गेलं. हसू पडून गेलं. हातावरला पेढा खाऊ पण वाटाना त्यांना. का? उत्तर सांगता येईल का? कशामुळं? हा, मल म्हणजे का मल? तर त्याचं कारण असं की यांच्या पोराला 85 पडले आणि त्याला किती पडले? 90. म्हणजे किती जास्त पडले? 5 मार्क जास्त पडले. म्हणजे आपल्या पोरापेक्षा समोरच्या घरातल्या पोराला 5 मार्क पडले आणि त्यांचा आनंद पडून गेला. यालाच म्हणतात मल. म्हणजे त्यांना आनंद झाला होता का नाही? आधी त्यांना आनंद झाला होता, पण तो टिकला का नाही? दुसऱ्याचा जास्त आनंद बघितला आणि आपला आनंद पळून गेला. यालाच म्हणायचं मल, यालाच म्हणायचं पाप वासना. विठाला विठाला अशी असणारी पाप वासना, असा असणारा मल जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपण परमार्थ करण्याच्या लायकीचे होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की असा असणारा मल हा निघून गेला पाहिजे, परमार्थ त्याशिवाय सफल होत नाही. मग याच्याकरता प्रयत्न करावा की माणसानं मल, विक्षेप, आवरण हे 3ही दोष निघून गेले आणि एकदा का माणूस चांगल्या असणाऱ्या बुद्धीवरती राहिला, एकदा का चांगल्या विचाराशी स्थिर झाला
की एकदा चांगले विचार स्थिर झाले की नंतर मग माणसाची बुद्धी वाईट विचाराला जाता कामा नये. एकदा चांगले विचार बुद्धीमध्ये आले आणि जर अचानक त्याच्या बुद्धीमध्ये थोडासा अचानक कधीतरी जर वाईट विचाराने स्पर्श केला तर परिणाम काय होतो, तर सगळा केलेला परमार्थ, सगळा केलेला प्रयत्न त्याचा वायाला जात असतो. हीच गोष्ट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बोलत असताना अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये बोलतात. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, 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 न पाहिजे झाला बुद्धीचा बुद्धीचा पालट, पाहिजे झाला बुद्धीचा पालट. वा वा. केली खटपट जाय वाया, वा वा. केली खटपट जाय वाया, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. गेली खटपट वाया गेली वाट जाय वाया. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय वाया. तुकोबाराय बोलत असताना अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात की तुमची बुद्धी एकदा का चांगल्या विचाराशी घट्ट झाली मग तिच्यामध्ये बदल घडता कामा नये. मग चांगल्या बुद्धीमध्ये जर अचानक वाईट विचार आला तर काय होतं, महाराज म्हणतात केली खटपट जाय वाया. केलेली संपूर्ण खटपट तुमची वायाला जात असते जर बुद्धी थोडक्यात वाईट विचाराशी गेली तर. गेलं महाराज. अनेक लोकांची खटपट, अनेक लोकांचा प्रयत्न वायाला गेला थोडक्यामध्ये वाईट विचाराला गेल्यामुळे. खटपट शब्दाचा अर्थ परमार्थ होतो आणि खटपट शब्दाचा अर्थ प्रयत्न होतो. बरं, केलेला परमार्थ, केलेला प्रयत्न वायाला जातो जर बुद्धी वाईट विचाराला गेली. कळण्याकरता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. मराठवाड्यामध्ये आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये हरेक लोकांना आणि हरेक व्यक्तीला पाठ असणारं या संबंधामधलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. मराठवाड्यामध्ये हरेक व्यक्तीला पाठ असणारा, माहीत असणारा विषय म्हणजे रामायण. त्या रामायणामध्ये सुंदर असा प्रसंग आहे. थोडक्यात जर बुद्धी वाईट विचाराला गेली तर कसा परमार्थ वायाला जातो, रामायणामधलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, ऐका. 14 वर्षाचा वनवास रामचंद्र प्रभूंना झाला. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर वनवास हा एकट्या रामाला झाला बरं का, उमेश महाराज एकट्याच रामाला. पण लक्ष्मणजीही त्यांच्या बरोबर निघाले. का तर लक्ष्मणजी म्हटले की रामचंद्र प्रभू हे सगळ्यात मोठं आराध्य दैवत आहे माझं, आणि माझे प्रभू माझं आराध्य दैवत ज्या ठिकाणी ज्या स्थितीमध्ये राहील त्यांच्याबरोबर मी त्यांची सेवा करण्याकरता जाणार. लक्ष्मणजी निघाले वनवासाकरता. सीतामाताही निघाली. सीतामाताही निघाली जाण्याकरता. खऱ्या अर्थाने सीतेला वनवास नव्हता, पण सीताही म्हटली जेथे जेथे राहू तेथे तेथे सीता. सांगितलं मी पण त्यांच्याबरोबर वनवासामध्ये जाणार. पण ऐका, सीता म्हणजे सामान्य नाही. सीता म्हणजे सामान्य नाही. सीता कोण आहे? सीता म्हणजे एका राजाची मुलगी आहे. सीता म्हणजे एका चक्रवर्ती सम्राट राजाची पत्नी आहे. आणि सीता म्हणजे एका राजाची सून आहे. सीतेचा सासरा दशरथ राजा आहे. सीतेचे वडील जनक राजा आहेत. सीतेचा पती रामचंद्र प्रभू राजा आहेत. एवढी मोठी सुकुमार असणारी सीता पण निघाली रामचंद्र बरोबर. सामान्य गोष्ट आहे का? फार मोठा त्याग आहे सीतेच्या जीवनामधला. सुकुमार असणारी सीता जंगलामध्ये जाण्याकरता तयार होते. फार मोठा प्रयत्न आणि फार मोठा परमार्थ आहे सीतेच्या जीवनामधला. निघाले, गेले. 13.5 वर्ष रामाच्या बरोबर सीता व्यवस्थित राहील. किती वर्ष? किती
13.5 वर्ष. म्हणजे 13.5 वर्ष रामाच्या बरोबर सीता व्यवस्थित राहिली. पण एक दिवशी बघा सीतेचा परमार्थ थोडक्यामध्ये वाईट विचाराला बुद्धी गेल्यानंतर कसा वायाला गेला लक्ष देऊन ऐका. 13.5 वर्ष बरोबर राहिलेली सीता एक दिवशी सीता माता आणि रामचंद्र प्रभू वनामध्ये दोघं बसलेली होते. आणि बसलेली असताना अचानक सीतेच्या आणि रामचंद्राच्या समोरून एक हरण पळालं. उमेश महाराज, एक हरण कशाच होतं ते? चांदीचं हरण पळालं. बरोबर ना भागवत महाराज? सोन्याचं. हा बरोबर म्हणतात. दुपारात झोपले काय? कशाचं हरण होतं ते? हा सोन्याचं हरण होतं ते. सोन्याचं हरण पळालं आणि सीता माता म्हटली प्रभू तेवढं हरण मला पाहिजे, हरण पाहिजे म्हटलं. आता रामचंद्र प्रभू म्हणायला लागले सीते अगं सोन्याचं हरण नसतं. ऐकायला पाहिजे होतं का नाही महाराज? देवाचं ऐकलं का? आता तुमच्या आमच्या ऐकत नाही त्याच्यामध्ये नवलच नाही. देवाची ऐकत नव्हती, आपल्या ऐकत नाहीत म्हणून आपण वाईट मानायचं काहीच कारण नाही. त्रेतायुगामध्ये रामचंद्राचे प्रभूची बायको सीता तिने पण देवाचं ऐकलं नाही. सीता म्हटली अजिबात नाही देवा, लग्न झाल्यापासून मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण एवढं हाणून द्यावं लागेल. त्या असणाऱ्या सोन्याच्या हरणाच्या कातळाची चोळी मला बनवायची आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर मी ती घालणार, तुम्ही तेवढं आणून दिलं पाहिजे. ऐकलं नाही महाराज सीतेने. विनाशकाले विपरीत म्हटलं तर बुद्धी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी सांगितलं. रामचंद्र प्रभू सांगतायत, सीता मातेने ऐकलं नाही, हट्ट धरला आणि जवळ असणारा रामचंद्र प्रभू देव मायावी हरणाच्या पाठीमागे तिने पाठवला. आणि लक्ष देऊन ऐका, संत असणाऱ्या लक्ष्मणाची अवज्ञा तिच्याकडून घडली आणि परिणाम काय झाला? तो दुष्ट असणाऱ्या रावणाच्या बंदिवासामध्ये तिला 6 महिने राहावं लागलं. यालाच म्हणतात केली खटपट जायवाया, केली खटपट जायवाया, केली खटपट जायवाया, केली खटपट. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जायवाया, केली खटपट जायवाया, केली खटपट जायवाया. पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जायवाया, खटपट जायवाया. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जायवाया. एवढी मोठी खटपट सीतेने केली होती. 13.5 वर्ष बरोबर राहिलेली सीता थोडक्यात तिची बुद्धी सुवर्ण हरणामध्ये गुंतली. परिणाम महाराज म्हणतात केली खटपट जायवाया. केलेल्या परमार्थातल्या सगळ्या क्रिया वायाला जात असतात. बुद्धी जर वाईट विचाराशी गेला परमार्थ. सीता मातेचा वायाला, थोडक्यामध्ये वाईट विचाराला गेली. हे झालं रामायणातलं. पण भागवतामध्ये देखील असाच एक प्रसंग आहे. सगळ्यांना ती कथा ज्ञात आहे, फक्त जाता जाता निर्देश करून जातो. भागवतामध्ये देखील एका राजाचा परमार्थ वायाला गेला. गुरुजी फार मोठा प्रयत्न केला त्याने देव प्राप्त करण्याकरता, आज्ञान निवृत्त होण्याकरता फार मोठा प्रयत्न. एक कथा येते भागवतामध्ये पंचमस्कंदामध्ये. तसं जर पंचमस्कंदाचा जर विचार मांडला तर पंचमस्कंदामध्ये परमहंस पदाला प्राप्त झालेल्या व्यक्तींचे चरित्र आपल्याला बघायला मिळतात. त्याच पंचमस्कंदामध्ये जड भरत महाराजांचं चरित्र आपल्याला बघायला मिळतं. फार मोठा प्रयत्न केला त्यांनी, सगळं टाकलं आणि निघाले. गंगेच्या किनाऱ्यावरती झोपडी बांधून राहायला लागले. सगळं टाकलं. काय काय टाकलं? ज्ञानोबा राय मदालसा नावाच्या प्रकरणामध्ये त्याच्या संपत्तीचं वर्णन करताना म्हणतात, 18 भार वनस्पती फुले फळे ओळते, हे बा वित्या पोखरणी नदी गंगा वाहते, हे जा घरी कुल स्त्रिया राजराणी व संपती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, पर्येद मदालसा शुभम जो जो रे बाळा, पर्येद
समजो जो रे बाळा. भगवान श्री ज्ञानोबाराय मदालसा नावाच्या प्रकरणामध्ये राजाच्या संपत्तीचं वर्णन करताना म्हणतात, 18 भार वनस्पती फळे फुले उळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडून या कास या योग सेवेते. कशा करता योग सेवन करतात? या सगळ्या गोष्टी जड भरत महाराजांनी टाकल्या. गेले गंगेच्या किनाऱ्यावरती, गंडकी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती सुंदर अशी झोपडी बांधली. प्रसंग सगळ्याला ज्ञात आहे. रोज सकाळी उठायचे, गंगेवरती स्नानाला जायचे, स्नान करून घरी यायचे झोपडीवरती आणि उपासना करायची. राजाने महाराज म्हणतात की सूर्य उपासना केली, चंद्र उपासना केली, वरुण उपासना केली, अनेक नाना पद्धतीच्या अनेक उपासना केल्या. सगळ्या उपासना करत असताना एक दिवशी प्रसंग माहिती आहे, एक गर्भवती हरणी राजाच्या समोर आली, सिंहाची डरकाळी फोडली, तिने उडी मारली, तिचं पाडच खाली पडलं, त्याचा संग झाला आणि अंतकाळाच्या वेळेला जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणजे शेवटच्या वेळेला अंतकाळाच्या वेळेला हरणामध्ये त्याची वासना गुंतली आणि परिणामी त्याला हरणाचा जन्म मिळाला. यालाच म्हणतात केली खटपट जाय वाया. केलेली सगळी खटपट परमार्थामधली क्रिया वाईट विचाराला बुद्धी गेली वायाला जातो. कसा? जसा सीतेचा गेला, जसा जड भरत महाराजांचा प्रयत्न वायाला गेला. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने गुणावरती नाही लक्ष ठेवता आलं तरी चालेल, पण दोषावरती मात्र नेहमी लक्ष ठेवावं. लक्षात आलं? आपल्या गुणावरती लक्ष अजिबात नाही ठेवायचं, मात्र दोषावरती नेहमी लक्ष ठेवायचं. कारण दोष घडला, परमार्थ वायाला जाऊ शकतो. गेला कित्येक लोकांचा परमार्थ वायाला गेला ना, बुवा बाबा, बरोबर ना. मग असा माणूस जर चुकला, मग त्याला कधी रामही वाचवित नसतो आणि त्याला रहीमही वाचवित नसतो. बरोबर ना. चुकला माणूस की त्याला रामही वाचवित नाही, त्याला रहीमही वाचवित नाही, त्याला जेलमध्ये जावं लागतं. कित्येक लोक जेलमध्ये गेले, थोडक्यात चुकले, जेलच त्यांना उपभोगावी लागली. म्हणून माणसाने होईल तेवढं आपल्या असणाऱ्या दोषावरती लक्ष ठेवावं आणि कुठे चुकतंय का याचं नेहमी लक्ष ठेवावं. माणसाने चुकलं, परमार्थ वायाला जात असतो आणि तुमचं अनुकरण करणाऱ्या लाखो करोडो माणसाच्या पदरामध्ये निराशा पडत असते, दुःख पडत असते. याकरता नेहमी दोषावरती लक्ष असावं. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतात की बुद्धी वाईट विचाराला जाता कामा नये. परमार्थ सफल व्हावा वाटत असेल तर त्याकरता माणसाने नेहमी चांगला विचार करावा. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज एके ठिकाणी बोलत असताना, जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहिले आणि भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन तुकोबारा देवाला प्रार्थना करतात की देवा, मी ऐकलंय, मी बरेचसे उदाहरणं बघितलेत की थोडक्यामध्ये वाईट विचाराला बुद्धी गेली की अनेक लोकांचा परमार्थ वायाला गेला. त्याकरता देवा एक काम कर. काय कर? माझी बुद्धी कधी वाईट विचाराला जाऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजणारा येणा, कदा उपजणारा येणा, कदा उपजणारा येणा. दुर्बुद्धी ते कदा उपजणारा येणा, कदा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. जगद्गुरु तुकोबारा या करता देवाला प्रार्थना करतात की हे देवा, दुर्बुद्धी कधी माझ्या विचारामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये येऊ देऊ नको. जर दुर्बुद्धी आली तर माझाही परमार्थ वायाला जाईल. म्हणून महाराज म्हणतात केली खटपट जाय वाया. केलेल्या संपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न क्रिया वायाला जात असतात जर बुद्धी वाईट विचारायला गेली. थोडक्यामध्ये चुकलं म्हणजे सगळं चुकतं महाराज, सगळं चुकतं आहे का नाही. सगळं चुकू नये. चहा माहिती आहे तुम्हाला, चहा कसा करतात भागवत महाराज? काय करावं लागतं चहा करायला? होय गोविंदा ना. चहा करायला काय करावं लागतं? पहिलं पाणी, दुधाच्या आधी गॅस पेटवावं लागतं. हा, आधी गॅस. आता चुली राहिलं नाही ना, आधी गॅस पेटवायचा, त्याच्यावरती एक पातेलं ठेवायचं. असंच चहा करते ना. पातेलं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर चहा पावडर टाकायची, मग चांगली उकळू येऊ द्यायची ती. आणि चांगली एकदा उकळली की नंतर दूध टाकायचं त्याच्यामध्ये. नंतर थोडीशी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकायची. ते चांगलं उकळू येऊ द्यायचं आणि नंतर वरून 2 चमचे मीठ टाकायचं. बरोबर आहे ना.
आता काय झालं, आता घोटाळा झाला ना. म्हणजे मीठ टाकेपर्यंत सगळं योग्य होतं, मीठ टाकलं घोटाळा झाला. असं म्हणजे थोडक्यात चुकलं की सगळंच मातीमध्ये जातं. पारमार्थामध्येही तसंच आहे, थोडक्यामध्ये चुकलं म्हणजे सगळाच पारमार्थ मातीमध्ये जातो. त्याकरता तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, नेहमी लक्ष ठेवा की आपलं कुठे तर चुकत तर नाही ना. चुकलं तर केली खटपट वायाला जात असते. तसं परमार्थ करत असताना माणसाने चुकून चालत नाही. परमार्थामध्ये बुद्धी ही चांगल्या विचाराशी असली पाहिजे, त्याशिवाय परमार्थ सफल होत नाही. मग याच सिद्धांताच्या पुष्टी करता महाराजांनी सुंदर असं एक उदाहरण दिलं, ते म्हणजे तुमच्या आमच्या जवळच. कोणतं उदाहरण दिलं तर ते रोज आपण 3 टाइम जोडतोय. काय? जेवण. हा रोज करतोय. सकाळ नाश्ता, दुपार लंच, म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि रात्री डिनर. 3 टाइम चाललंय आपलं हे अनेक वर्षानं. 5 टाइम आहे का? 5? अरे बापरे, मला 1-2 टाइम माहित नव्हत्या. 5 टाइम खातेत माणसं दिवसातून. मग जे जेवण आपण रोज कोणी 3 टाइम खातं, कोणी 2 टाइम, कोणी 5 टाइम, कोणी खातच राहतं, असं असणारं जेवण. मग त्या जेवणाचा दृष्टांत देत असताना महाराज म्हणतात की जेवण करत असताना जेवणाच्या पहिल्या घासाला महत्व नसून जेवणाच्या शेवटच्या घासाला महत्व आहे. अभंगाचं पहिलं चरण. निवडे जेवण शेवटीच्या घासे निवड